नमस्कार. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव ज्याच्या नशिबी मागच्या 20 वर्षात फक्त आणि फक्त अपयशच आलं. आज महाराष्ट्रात राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेची परिस्थिती इतकी वाईट झाली की पुढच्या 5 वर्षानंतर महाराष्ट्रात मनसेचं अस्तित्व राहील का नाही अशा प्रकारचे प्रश्न महाराष्ट्रात निर्माण होत आहे. खरं तर आज राज ठाकरे आणि मनसेची जी काही परिस्थिती झाली त्याला स्वतः राज ठाकरेच जबाबदार आहेत. जर तुम्ही मनसैनिक असाल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फॅन असाल तर हे वाक्य ऐकायला तुम्हाला थोडा त्रास होत असेल, पण ही वास्तविक परिस्थिती आहे. जे काही मनसेसोबत किंवा राज ठाकरेसोबत मागच्या 20 वर्षात घडलं त्यात राज ठाकरेंची खूप मोठी चुकी आहे आणि ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. खरं तर 4-5 दिवसाअगोदरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. महायुतीचा मोठा विजय झाला आणि महाविकास आघाडीला पराभवाचा झटका बसला. पण युती आघाडीच्या या विजयात आणि पराभवात मनसेचं नेमकं काय झालं हे सर्वसामान्य माणूस विसरूनच गेला. राज ठाकरेंचा विचार केला तर एक वक्ता म्हणून राज ठाकरे खूप चांगले आहेत. महाराष्ट्राबद्दल त्यांचं एक खूप मोठं व्हिजन आहे. पण एक पक्ष चालवणं, एका पक्षाचं अध्यक्ष असणं आणि एका पक्षाची जडणघडण करणं यात राज ठाकरे कुठंतरी अयशस्वी ठरले हे एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला मान्य करावंच लागेल. आणि ते जे काही अयशस्वी घडले त्यात त्यांच्याच चुका झाल्या हेही आपल्याला मान्य करावं लागेल. खरं तर या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यावेळेस राज ठाकरेंच्या मनसेचे 8-10 आमदार येतील अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती. राज ठाकरेंनी जवळजवळ 150 ते 200 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. निवडणुकीनंतर राज ठाकरेच किंगमेकर ठरतील. महायुती किंवा महाविकास आघाडी कुणाचं सरकार येईल हे राज ठाकरे ठरवतील अशा प्रकारच्या अनेक चर्चा महाराष्ट्रात निवडणुकीच्या अगोदर झाल्या. पण निवडणुकीच्या निकालानंतर तसं काहीही दिसलं नाही. खरं तर 2019 मध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा एकतरी आमदार निवडून आला होता. यावेळेस मनसेच्या नशिबी तेवढा एकही आमदार निवडून आला नाही. आणि दुर्भाग्य म्हणजे राज ठाकरे स्वतःच्या मुलालाही निवडणुकीत निवडून आणू शकले नाही. मग नेमकं राज ठाकरेची आणि मनसेची इतकी जी काही वाईट परिस्थिती झाली या परिस्थितीत राज ठाकरे कुठं चुकले? राज ठाकरेंनी कोणत्या 5 प्रमुख चुका केल्या ज्यामुळे आज त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुठंतरी बॅकफुटवर राहावं लागतंय आणि एक सक्षम असा नेता असूनही त्यांना कधीच महाराष्ट्राचं नेतृत्व करायला भेटलं नाही. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. 5 प्रमुख मुद्दे सांगणार आहेत जे राज ठाकरेंच्या आयुष्यात चुकलेले आहेत आणि जे कुठल्याही राज्यकर्त्याच्या आयुष्यात चुकले तर तो कधीच एक यशस्वी नेता किंवा यशस्वी राज्यकर्ता होऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा. तुम्हाला खरंच राज ठाकरे आणि त्यांच्या आयुष्यात झालेल्या 5 चुका ह्या मी तुम्हाला सांगणार आहे. जर माझे मुद्दे तुम्हाला पटले तरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात की राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेवर अशी परिस्थिती का आली. मी सुरुवातीलाच सांगितलं राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रासाठी खूप मोठं व्हिजन आहे, खूप मोठा नेता आहे, दूरदृष्टी असलेला नेता म्हणून राज ठाकरेंची ओळख आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही राज ठाकरे एक अपयशी राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात सध्या उरलेले आहेत. सुरुवात करूयात. राज ठाकरेंच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे राज ठाकरेंना त्यांच्या पक्षात राज ठाकरे सोडून दुसरं कोणतंही मोठं नाव करता आलं नाही. म्हणजे राज ठाकरे आणि मनसे यात जेव्हाही कुठला सभा घ्यायची वेळ येते तेव्हा भाषण करणार कोण तर राज ठाकरे, आणि राज ठाकरे सोडून दुसरा कोण हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा मनसे दुसरं कोणतंही नाव समोर येत नाही. दुसरी गोष्ट, राज ठाकरेंना माणसं जपता आली नाही. जो माणूस चांगल्या पदावर गेला नंतर समोर जाऊन तो मनसे सोडून दुसऱ्या पक्षात गेला आणि दुसऱ्या पक्षात जाऊन त्यानं एक आपलं स्वतःचं चांगलं राजकीय करिअर डेव्हलप केलं. खरं तर नेहमी आपण चर्चा ऐकतो की हा मनसेवर नाराज आहे, मनसेतून सोडून जाण्याची त्याची तयारी चालली आणि त्यानंतर 4-5 दिवसात तो नेता खरंच मनसे सोडून जातो. पण राज ठाकरे या नेत्यांची मनधरणी करण्यात कुठंतरी कमी ठरतात. आज हे सगळं ऐकून तुम्हाला खरोखर वाईट वाटत असेल, त्रास होत असेल, पण राज ठाकरे एक राज्यकर्ता म्हणून खरंच या ठिकाणी चुकलेले आहेत की लोकांना जपणं राज ठाकरेंना जमलं नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या पक्षामध्ये आपण सोडून दुसऱ्या कोणालाही एका चांगल्या पदावर राज ठाकरे नेऊ शकले नाही किंवा एक लोकनेता बनवू शकले नाही. आणि त्यामुळे एका माणसावर एक पक्ष जेव्हा डिपेंड असतो तेव्हा त्या पक्षाला अपयश येणं साहजिक आहे. कारण एकटे राज ठाकरे 288 मतदारसंघात सभा घेऊ शकत नाही आणि 288 मतदारसंघातील लोकांची मनधरणी करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आणि मनसेच्या अपयशाचं ते सगळ्यात मोठं
कारण ठरलेलं आहे। दुसरी गोष्ट, राज ठाकरेंच्या पक्षात कधीच योग्य लोकांना स्थान मिळालं नाही। जे लोक मेहनत करतात त्यांना नेहमी डावललं गेलं, त्यांना नेहमी मागं खेचलं गेलं, आणि जे लोक मेहनत करत नाही ते फक्त येऊन स्टेजवर भाषण करतात अशा लोकांना भाषणाचा वेळ दिला जातो। राज ठाकरे सोडून मनसेच्या कुठल्याही नेत्याचं कोणीही भाषण ऐकत नाही। राज ठाकरे येतात, बोलतात आणि त्यांचं भाषण संपलं की लोक उठून आपापल्या घरी जातात। त्यामुळे नेमकं लोक राज ठाकरेंना एक नेता म्हणून बघतात का एक मनोरंजन म्हणून बघतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि यात राज ठाकरे कुठेतरी अपयशी ठरलेले आहेत, कारण एका पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ही आपली जबाबदारी असते की आपल्या पक्षात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे नेते निर्माण करणं, जेणेकरून आपल्या पक्षाला एक मोठी ओळख मिळेल। राज ठाकरेंच्या आयुष्यातली दुसरी आणि महत्त्वाची चूक म्हणजे राज ठाकरेंच्या कायम बदलत असलेल्या भूमिका। राज ठाकरेंनी मनसेची जी काही स्थापना केली होती त्या स्थापनेचा उद्देश होता की मराठी माणसांसाठी, म्हणजे मराठी ही विचारशैली मनसेची होती। नंतर समोर जाऊन राज ठाकरेंना मोठं यशही मिळालं होतं। 2009 मध्ये 13 आमदार निवडून आले होते। नंतर समोर जाऊन राज ठाकरेंनी कुठेतरी मराठी नाही तर हिंदू अशी एक भूमिका बदलली आणि त्यामुळे मोठा वर्ग महाराष्ट्रात नाराज झाला। हिंदू मतदार तर राज ठाकरेंना भेटलाच नाही, पण जो काही बाकी समाजाचा मतदार होता तोही राज ठाकरेंपासून कुठेतरी दूर गेलेला आपल्याला दिसला। 2014 साली मोदींचं तोंड भरून राज ठाकरेंनी कौतुक केलं। त्यानंतर 2019 साली लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदींच्या विरोधात प्रचार केला। 2024 साली परत भाजप आणि मोदींना सपोर्ट केला। त्यामुळे नेमकं राज ठाकरे कुठं आहेत हे कुठंतरी सर्वसामान्य माणसाला कळायला वेळ लागला आणि या बदलत्या भूमिकांमुळे राज ठाकरेंचे जे काही सोबत लोक होते ते कुठेतरी राज ठाकरेंपासून दूर गेले आणि इथंही राज ठाकरेंना परत एकदा बॅकफुटवर यावं लागलं। खरं तर बदलत्या भूमिका हा राज ठाकरेंच्या अपयशातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर सध्या तरी महाराष्ट्रात मानला जातोय। खरं तर राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमध्ये अनेक कारणं असू शकतात, पण त्याचा राज ठाकरेंना फटका बसला ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। तिसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना राजकारणात कधीच स्वार्थी बनता आलं नाही, कारण महाराष्ट्रात जर राजकारण करायचं तर तुम्हाला युती किंवा आघाडीत जावं लागेल, हा महाराष्ट्राचा नियमच आहे। कारण मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात अशाच प्रकारचं राजकारण होत आलंय। राज ठाकरे नेहमी निवडणुकीत स्वबळावर लढतात आणि त्यामुळे युती आघाडीच्या चर्चेत राज ठाकरे कुठेतरी हरपून जातात आणि त्यामुळेच राज ठाकरेंच्या नशिबी अपयश येतं। जर यावेळेसही राज ठाकरेंनी महायुतीसोबत युती केली असती, 20 जरी जागा राज ठाकरेंना मिळाल्या असत्या आणि त्यातले 7-8 आमदार जरी मनसेला मिळाले असले तर कुठेतरी एक पक्ष उभारणीसाठी एक नवीन उत्स्फूर्तता राज ठाकरे किंवा त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली असती। पण राज ठाकरेंनी तसं काहीही केलं नाही। जास्त जागा लढण्याच्या नादात राज ठाकरे स्वबळावर लढले आणि त्या संपूर्ण गोष्टींमुळे आज राज ठाकरेंच्या नशिबी एक आमदारही येऊ शकला नाही। त्यामुळं दुसरी गोष्ट, काही दिवसापूर्वीच निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात फक्त महाराष्ट्रात फुकट पैसे कसे देता येतील आणि लोकांचे मतदान कसे घेता येतील, त्यामुळे लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी असेल, यांना आम्ही किती पैसे देणार, बेरोजगार तरुण असेल, असेच जाहीरनामे युती किंवा आघाडीनं बनवले। पण राज ठाकरेंचा जाहीरनामा हा महाराष्ट्राच्या विकासाचा होता। पण नेमकं पक्षाच्या उभारणीसाठी लोकांची गरज काय आहे, लोकांच्या दिमागासोबत राज ठाकरे खेळू शकले नाही आणि खरं तर यात राज ठाकरे स्वार्थी बनू शकले नाही आणि त्यामुळे राज ठाकरेंना जे काही अपयश मिळालं त्याची ही तिसरी बाजू आहे की राज ठाकरेंना कधीच स्वार्थी बनता आलं नाही किंवा स्वतःच्या पक्षाच्या भविष्यासाठी काही चुकीचं काम करता आलं नाही। ही राज ठाकरेंची तिसरी मोठी चूक आहे। खरं तर याला चूक म्हणता येत नाही, पण राजकारणाच्या भाषेत याला चूकच म्हणावं लागेल। राज ठाकरेंची चौथी आणि मोठी चूक म्हणजे राज ठाकरेंनी नेहमी विदर्भ आणि मराठवाडा याच्याकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं। राज ठाकरे नेहमी मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांमध्येच राजकारण करत राहिले। खरं तर विदर्भ आणि मराठवाडा इथला मतदार हा भावनिक मतदार असतो आणि तो मतदार स्थानिक मुद्द्यांवर किंवा स्थानिक नेत्यांच्या मुद्द्यांवर मतदान करतो। त्यामुळे या भागात राज ठाकरेंना चांगली माणसं निर्माण करता आली नाही आणि त्यामुळे कदाचित मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांनी कधी राज ठाकरेंना साथच दिली नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यात राज ठाकरेंचाही मोलाचा वाटा आहे, कारण राज ठाकरेंनी कधी पाहिजे तेवढं लक्ष या भागांमध्ये दिलं नाही। टोलचा प्रश्न असेल, त्यानंतर रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या गर्दीचा प्रश्न असेल, या प्रश्नांवर राज ठाकरेंनी नेहमी आंदोलनं केले। मराठी भाषेच्या पाट्या असतील, पण मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी माझा काय प्लॅन आहे किंवा इथं जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटणं असेल, यात राज ठाकरे खूप अपयशी ठरले आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या बॅकफुटवर येण्याचा हा चौथा महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय। राज ठाकरेंचा बॅकफुटवर येण्याचा पाचवा किंवा राज ठाकरेंची पाचवी सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे राज ठाकरे निवडणुका आल्या तरच घराच्या बाहेर पडतात अशा प्रकारचा एक समज महाराष्ट्रामध्ये आहे आणि राज ठाकरेंच्या मागच्या 5-10 वर्षाचं रेकॉर्ड तुम्ही बघितलं तर तुमच्या हेच लक्षात येईल की निवडणूक आली तर राज ठाकरे घराच्या बाहेर येतात।
जोपर्यंत पुढची निवडणूक येत नाही तोपर्यंत राज ठाकरे फारशी मेहनत घेताना तुम्हाला कधीच दिसत नाहीत. त्यामुळं कधीतरी सर्वसामान्य जो काही मतदार आहे तो अंतकरणातून, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की भावनिकपणे राज ठाकरेंशी जुळला जात नाही. राज ठाकरे कधीच असं करणार नाही कुठं पूर आला की राज ठाकरे जाऊन दौरा करते. जसं शरद पवार असतील, हे लोक जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटतात आणि तेव्हा लोकांना एक आपला नेता म्हणून एक भावना निर्माण होती. तशी एक भावनिक साथ राज ठाकरे कधी सर्वसामान्य माणसाला घालू शकले नाही आणि त्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यानं राज ठाकरेंना नेहमीच निराशा दिली. तर हे होते काही प्रमुख मुद्दे ज्याच्यामुळे राज ठाकरे एक नेता म्हणून कुठंतरी राजकारणामध्ये बॅकफुटवर आलेले उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळाले. आज राज ठाकरेंच्या आणि मनसेची परिस्थिती इतकी वाईट आहे की म्हणजे खरं तर कधी कधी वाईट वाटतं की एवढी क्षमता असलेला नेता, ज्या नेत्यामध्ये खरोखर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्राला एक चांगला सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करावा असा तो नेता होता, पण ते काहीही राज ठाकरेकडून शक्य झालं नाही. खरं तर राज ठाकरेंना गरज आहे आता परत कामाला लागण्याची. अजूनही त्यांचा पक्ष जिवंत आहे आणि अजूनही ते नव्यानं भरारी घेऊ शकतात. पण राज ठाकरेंना एक राजकीय आयुष्यात काही गोष्टींवर खरंच लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे राज ठाकरेंना आता प्रत्येक दिवशी आपल्या पक्षासाठी मेहनत करावी लागेल. पक्षातले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांना त्यांच्या हातात शक्ती द्यावी लागेल. त्यांना लोकनेता कसं बनवता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि आता फक्त निवडणुकांपुरताच नाही तर मनसेला 5 वर्ष सारखंच काम करावं लागेल. अशा प्रकारचे काही बदल जर मनसेनं आणि राज ठाकरेंनी केले तर राज ठाकरेंना नक्कीच भविष्यात यश येऊ शकतं. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? एक राज्यकर्ता म्हणून राज ठाकरे कुठं चुकलेत? मनसैनिक जरी असाल, वाईट जरी वाटत असलं तरी राज ठाकरे चुकले ही वास्तविकता आहे आणि त्यामुळे या विषयावर तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये मनमोकळेपणानं सांगा. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.